विद्यार्थी मित्रांनो, इंडियन क्वालिटीच्या आजच्या आपल्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण भारतीय संविधानाचे ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणार आहोत. खरं तर भारतामध्ये जेव्हा वसाहतवाद सुरू झाला तेव्हा सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. पण या कंपनीने जेव्हा सुरुवातीला फक्त आणि फक्त व्यापारावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं, तोपर्यंत भारतात ब्रिटिश सरकारद्वारे कोणताही कायदा वगैरे लागू करण्यात आलेला नव्हता. पण जसं जसं कंपनीने व्यापाराव्यतिरिक्त साम्राज्य विस्ताराकडे आपलं लक्ष वळवायला सुरुवात केली, तेव्हा ही कंपनी भारतातल्या आपल्या वसाहतींचं रक्षण करण्यासाठी आणि नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे गेली. मग ब्रिटिश सरकारने स्वतःचाही फायदा यामध्ये बघितला आणि कंपनीच्या भारतातील कार्यप्रणालीचे नियमन करायला सुरुवात केली. यासाठी कंपनीला नियंत्रित करणारे कायदे पारित केले गेले. या शृंखलेची सुरुवात 1773 मध्ये झाली आणि 1947 पर्यंत चालली. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या शृंखलेमध्ये आपल्याला अनेक कायदे बघायला मिळतात. या पार्श्वभूमीला आपण 2 विभागांमध्ये विभागू शकतो. पहिला भाग म्हणजे कंपनी सरकारची राजवट आणि दुसरा भाग म्हणजे ब्रिटिश सरकारची राजवट. कंपनी सरकारची राजवट 1773 पासून ते 1858 पर्यंत चालते. त्या कंपनी सरकारच्या राजवटीत ब्रिटिश सरकारने कंपनीला नियंत्रित करण्यासाठी दर 20 वर्षांनी 4 कायदे पारित केले. या साखळीतील प्रमुख कायदे आहेत: 1. 1773 चा रेग्युलेटिंग कायदा. 2. 1781 चा सुधारणा कायदा. 3. 1784 चा पिट्स भारत कायदा. 4. 1786 चा कायदा. 5. 1793 चा चार्टर ऍक्ट. 6. 1813 चा चार्टर ऍक्ट. 7. 1833 चा चार्टर ऍक्ट. 8. 1853 चा चार्टर ऍक्ट. 1857 मध्ये भारतात मोठा उठाव झाला, त्यामुळे ब्रिटिश सरकारला भीती वाटायला लागली की भारतातील वसाहती संपुष्टात येतील. यानंतर 1858 मध्ये कंपनीचे राज्य संपुष्टात आले आणि भारत थेट ब्रिटिश सरकारच्या हाताखाली गेला. त्यानंतर ब्रिटिश सरकारची राजवट सुरू झाली, जी 1947 पर्यंत चालली. या काळातील प्रमुख कायदे होते: 1. 1858 चा भारत सरकार कायदा. 2. 1861 चा भारतीय परिषद कायदा. 3. 1892 चा भारतीय परिषद कायदा. 4. 1909 चा भारतीय कौन्सिल्स कायदा. 5. 1919 चा भारत सरकार कायदा. 6. 1935 चा भारत सरकार कायदा. 7. 1947 चा भारतीय स्वातंत्र्य कायदा. 1947 साली भारतीय स्वातंत्र्य कायद्याने ब्रिटिश राजवटीचा शेवट झाला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर आपल्या भारतीय नेत्यांनी बनवलेली राज्यघटना अस्तित्वात आली. पुढील प्रकरणांमध्ये आपण या सर्व कायद्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत.